तर कॉर्पोरेट वर्ल्डमधला निसर्ग तर मी तुम्हाला नेहमीच दाखवत असते. तर आज आपण कॉर्पोरेट लाईफ नंतर ऑफिस सुटल्यानंतर जी कडकडून भूक लागते आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण तो धावतो तो इथे स्ट्रीट फूडवरती. मग काय दिसेल, जंक फूड असेल काय असेल तो त्याचा विचार करत नाही. आपण बघणार आहोत की कॉर्पोरेट लाईफचे स्ट्रीट फूड काय असतं. म्हणजे इथे आल्यानंतर कॉर्पोरेटच्या एम्प्लॉईजला काय काय खायला मिळतं आहे तर आपण बघूया. तर इथे आपण बघतो इथे काय आहे, ते स्प्राउट्स आहे. म्हणजे इथे मिक्स फ्रूट ज्यूस वगैरे इथे ह्या स्टॉलवरती आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर इथे बघू शकता इथे खरवस मिळत आहे. कोणाला खरवस इथे खाऊ शकतं. त्यानंतर इथे आहे ते म्हणजे शोरमा आवडत असेल चवळी शोरमा खाऊ शकतात. जणांना आता शोरमाची खूप आवड आहे त्यामुळे इथे लोक येतात आणि चवीने खातात. त्याच्यानंतर इथे पुढे बघूयात आपण, इथे आहे चहा पाण्यासाठी आणि सँडविच. इथे सँडविच बघू शकता. सँडविचेस इथे मिळतील तुम्हाला. म्हणजे डाळीच्याही गोष्टी इथे मिळत आहेत. त्याच्यानंतर आपण आता इकडे जातो. इथे बघूयात काय आहे ते. चायनीज सारखं तर दिसतंय, अलीकडे दिसते. आणि त्यात काय आहे, चायनीजचे मंचुरियन्स वगैरे आपल्याला दिसते, चटणी वगैरे. तर ते वाट बघतात आता कस्टमर आला की लगेच त्यांचा गॅस तो चालू होणार आणि त्यांचं काम चालू होणार. आणि इकडे बघूयात, इकडे आहे पाणीपुरी, ते रगडा पाणी आणि त्यासोबतच भेळही इथे लोक खाताना दिसत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इकडे स्मोकिंग झोन आहे. तर आपल्याला काही ॲडव्हर्टाईज करायची नाही आहे त्यामुळे आपण तिकडे जाणार नाही आहोत. नंतर इथे तुम्हाला बघायला मिळेल गरमागरम समोसे, एकदम असे तेलामध्ये फ्राय करत आहेत. त्यामुळे भरपूर जणांना जर भूक लागली असेल तर ते गरमागरम समोस्यांवरती पण ताव मारू शकतात. त्यानंतर नेक्स्ट, भूक तर ही सगळ्यांनाच लागते, मग तो कॉर्पोरेट वर्ल्डमधला माणूस असो किंवा साधासुद्धा काही कामं करणारा कुठलाही माणूस असो. भूक लागल्यानंतर मग काही आम्हाला सुचत. इथे काय मिळते बघूया आपण. इथे हा स्टॉल आहे स्नॅकी बाईट म्हणून. तर इथे मोमोज मिळतात. इथे बघू शकता तुम्ही मोमोज रेडी आहेत का आत्ता? आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे इथे सगळे वेफर्स मिळत आहेत बघा इथे. आणि ज्यांना कोणाला क्रंची वेफर्स वगैरे खायचे, म्हणजे चकणा बोलू शकतो आपण, तो इथे मिळतो. त्यानंतर इथे सगळं काय आहे. त्यानंतर नेक्स्ट इथे आहे तुम्हाला चहा सोबत इथे बिस्किट वगैरे खायचं असेल. त्यानंतर आता इकडे काय खाता आहेत लोक बघूयात आपण. त्यानंतर इथे जे आहे ते मोमोज तुम्ही बघू शकता, एकदम गरमागरम असे मोमोज आहे. चिकन आहे की पनीर मोमोज आहे? तीनों है, चिकन है, वेज है, पनीर है, तीनों है। चिकन है, पनीर है और वेज है। वेज नॉन वेज दोनों मोमोज यहाँ पे मिलते हैं. आपको दूँ चिकन? ठीक आहे. तर इथे सगळ्या प्रकारचं इथे तुम्हाला चटणी वगैरे मिळते. चिकन पे दे दो. अशा प्रकारे जो भुकेलेला आहे तो इथे येऊन काय असेल त्याच्यावरती ताव मारतो. नेक्स्ट इथे आपल्याला पूर्ण ट्रे असा अंड्यांचा दिसत आहे. सारी अंडी आहे. तर बघत अंड्यांचं काय करते ते, त्यांचं तयारी चालू आहे. काही त्याची खटपट चालू आहे. जो कॉर्पोरेट असतो माणूस इथला, तर त्यांच्यासाठी असं जरा टेस्टी पटकन असं अंड्याचं वगैरे बनवण्यासाठी तेही लोक मेहनत घेत असतात. ते काही स्ट्रगल करत असतात. तर त्यांचं विशेष त्यांचं कौतुक करेल मी पण. तर बघा त्यांचं हे छोटं मोठं सामान, सगळ्या गोष्टी. आता जेव्हा 6 वाजले की त्यांची ड्युटी चालू होते, लोक यायला चालू करतात. आणि बघा त्यांचं मसाल्यापासून सगळ्या गोष्टी ते रेडी करत आहेत आता. छान बघा, हसायला येते किती छान. लाईक करो, फॉलो करो, कमेंट करो. थँक्यू सो मच. आता हे तयारी करतायत तर त्यांना खूप शुभेच्छा. एक मेहनती. आणि इकडे हे लोक
आता वडापाव खात आहे. इकडे भेटत आहे वडापाव, मिरची आणि गरमागरम वडापाव तुम्हाला दिसत आहे. मी तुम्हाला हे 2 कढई आहेत त्याच्यामध्ये आता बटाटे तर पूर्ण हे झालेलं आहे. रेडी है ना, रेडी हो गया. अभी बस फ्राय करना है अंदर. मात्र हे बघा आता कस्टमर येण्याचा टायमिंग झाला आहे त्यामुळे त्यांची गडबड आहे. वडापाव आणि इथे स्पेशली चिकन वडापाव सुद्धा मिळतो आणि लोक सुद्धा आवडीने खातात कारण त्यांना भूक लागलेली असते. नुसता वडापाववरून जमणार नाही त्यामुळे हे बघा त्यांचं कसं काम सगळे वडे असे बनवत आहे तिथे पटापट पटापट बनवून. आणि इथे तेलही असं गरम तेल त्यांची मोठी अशी काय बोलतात झारा असतो आपला तसे चालली आहे. त्यांनी गॅस फुल केलेला आहे. पटापट पटापट त्यांचे हात चालू आहेत आणि ह्या साईडला एक जण बनवणारा आणि एक जण इथे विकणारा आहे. सगळ्या प्रकारच्या चटण्या बिटण्या सगळ्या लावून वडापाव रेडी करायला त्यानंतर हे सगळं असं इथपर्यंतचं आहे. हे कॉर्पोरेट लाईफमधलं स्ट्रीट फूड त्याच्यामध्ये. तर हे मी तुम्हाला दाखवलं आहे आजचं कॉर्पोरेट वर्ल्डची जे लोक असतात जे भूक लागल्यानंतर इथे बाहेर येऊन काय त्यांना खाण्यासाठी ऑप्शन असतो. ठीक आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.